अमृतवर्षिणीं भगवते पञ्चादशाध्यायिनीं नमो सुदेवाय विशालबुद्धे कुलारलिङ्गाय भद्रनेत्रं येन भयाभारतैलपूर्ण प्रजनादितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ॐ श्री पीताम्बरातरुणबिम्बफलालभूषात् पूर्णेन्दुसुन्दरं पादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने न्याराजमनसारस्वाकराभां कल्याणरामकल्पजं पदरामभूषां कुतुम्बवीरकुचकुम्भमनोहराङ्गीं वाणीं नमामि मशसावचसाविभूतिम् आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम्। ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं वन्दे वारकरीपरम्पराम्। राजनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गैहिकृतां विभूतिज्ञानदेवं च लोकं वन्दे मुहुर्मुहुः। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे व्याजे नाटवे शब्दसृष्टी आगवे सारस्वतागवे दिवेसे वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुटे म्हणे रसवती ओळखणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतर विधिनिज पुन्हा श्री गुरूंचे पाय जय देव सुनिभाय तैयोगे भाग्य होय उमेशासी हे नमस्कार आता। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्री एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य सब संत इनकी कृपा से श्री ज्ञानराज विरचित श्री ज्ञानेश्वरी का शरीचा आपण विचार करत आहोत। या ज्ञानेश्वरीच्या विचारामध्ये क्रमप्राप्त तिसरा अध्याय, या तिसऱ्या अध्यायाचा विचार करत असताना 1 से 33 वेळेपर्यंत आपण विचार केलेला आहे। तत्पश्चात जी या संसाराची परंपरा आहे त्या परंपरेचा विचार करून आपण पुढे चालणार। तरी ही सगळी परंपरा ती कशी होते तिचं वर्णन भगवान परमात्मा श्लोकांद्वारे करतात। तर पहा, अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। हा प्रथम श्लोक सरळचे अर्थ करतात। अन्नात् भूतानि भवन्ति पर्जन्यात्
अन्नसंभवः यज्ञात् पर्जन्यो भवति। यज्ञः कर्म समुद्भवः अन्नात् भूतानि भवन्ति। अन्नापासून भूतांची उत्पत्ती होते, भूत उत्पन्न होतात। याला भूसत्ताया जरी धातू असला तरी हा धातू कधी कधी अस्तित्वबोधक आहे आणि हाच धातू कधी कधी उत्पत्तीबोधक सुद्धा आहे। हा धातू सामान्यतः अस्तित्वबोधक आहे, पण घटो भवती, घट उत्पन्न होतो। बहुधा या धातूचा उत्पत्ती अर्थ घेतला जातो। या ठिकाणी जरी सामान्य असेल परंतु उत्पत्ती सुद्धा अर्थ होतो। म्हणून अन्नात भूतानि भवन्ति, अन्नापासून भूते उत्पन्न होतात हा अर्थ होतो। तद्वत पर्जन्यात अन्न संभव एक परंपरा आहे। सगळे प्राणी कशापासून उत्पन्न होतात? अन्नापासून। कारण की अन्नच रजरेत रूपानं परिणत होतं आणि त्यांच्या मेलनापासून या सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती होते। म्हणून कशापासून होते? अन्नापासून। व पर्जन्यात अन्न संभव, मग हे अन्न कशापासून उत्पन्न होतं? भगवान बोलतात पावसापासून या अन्नाची उत्पत्ती होते। पाऊस पडला तर पावसापासून झाडे येतात, अन्नाची उत्पत्ती होते। म्हणून हे सगळं अन्न पावसापासून उत्पन्न होतं। बर, पाऊस कशापासून होतो? यथा योग्य यथा काळी योग्य रीतीने पाऊस पडतो। तो कशापासून पडतो? तर भगवान बोलतात यज्ञात पर्जन्य भवति। पर्जन्य म्हणजे पाऊस। यज्ञात पर्जन्य भवति, यज्ञापासून पाऊस होतो। पुन्हा पुढचा यज्ञ कशापासून उत्पन्न होतो? सांगते यज्ञ कर्म समुद्भव। यज्ञ कर्म समुद्भव, कर्म कर्मणः समुद्भव यस्य सः कर्म समुद्भव। कर्मण पंचमी एक वचन, इथे पंचमी तत्पुरुष समास करा। कर्मणः म्हणजे कर्मापासून समुद्भव उत्पत्ती होते ज्याची, कर्मापासून उत्पत्ती होते ज्याची, असा कर्म समुद्भव कोण आहे? यज्ञ। आपण शास्त्रविहित कर्म केली तर त्यापासून यज्ञ होतो। मग ते कोणतेही कर्म असेल, स्वाहा स्वाहा या क्रिया असतील किंवा आपण आपल्या स्वधर्मानुसार सांगितलेलं कर्म जर केलं तर तो कर्म सुद्धा एक यज्ञ होतो। म्हणून कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते। तद्वत त्यानंतर जो दुसरा श्लोक आहे तो श्लोकही आपण अगोदरच ग्रहण करू, मग त्याच्या खालच्या सगळ्या ओळी। कारण की एक श्लोक घेऊन 1.5 ओळी पडण्याऐवजी मग ती परंपरा पूर्ण एका खाली येते। मग 2 श्लोक आणि त्याच्या खालच्या ओळ्या। मग पहा, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवं, ब्रह्माक्षर समुद्भवं,
तस्मात् सर्वगतं ब्रह्म तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. आता कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते. मग हे कर्म आहे. कर्म कशापासून उत्पन्न होतं सांगितलं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. ब्रह्मणः उद्भवः यस्य तत् ब्रह्मोद्भव. काय शब्द कोणते समास झाला. बहुरी समासाचा आहे. परंतु हा व्यधिकरण बहुरी समास आहे. कर्मणः उद्भवः यस्य तत् कर्म ब्रह्मोद्भव. ब्रह्मणः उद्भव यस्य तत् ब्रह्मोद्भव म्हणजे ब्रह्मापासून उत्पत्ती ज्याची ते ब्रह्मोद्भव. आता ब्रह्मापासून कशाची उत्पत्ती होते. कर्माची. कर्म आता ब्रह्म म्हणजे ब्रह्म वेदालाही ब्रह्म म्हणतात आणि परमात्म्याला सुद्धा ब्रह्मच म्हणतात. या ठिकाणी ब्रह्म या पदानं काय ग्रहण करायचं. ब्रह्म म्हणजे कोण. ब्रह्म म्हणजेच या ठिकाणी वेद. या कर्माचं प्रतिपादन करणारा वेद आहे आणि वेदापासून कर्माची उत्पत्ती होते. म्हणून ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद ग्रहण करावा. ब्रह्मोद्भव म्हणजे वेदापासून हे कर्म उत्पन्न होतं असं समज. तर हे ब्रह्म म्हणजे वेद. त्या वेदाची उत्पत्ती कशापासून होते शंका येईल की नाही. मग तर सांगितलं ब्रह्म अक्षर समुद्भवम. ब्रह्म अक्षर जो परमात्मा आहे पण साक्षात ब्रह्म. ब्रह्म हे अर्थात वेद अक्षरापासून उत्पन्न होतो. अक्षरात समुद्भव यस्य तद अक्षर समुद्भव. अक्षर म्हणजे परमात्मा. त्यापासून उत्पत्ती आहे ज्याची असा वेद आहे. या वेदाची उत्पत्ती सांगत असताना जयाची निश्वासे जन्म झालेला वेद असो है की नाही. अथवा याचीच उत्पत्ती सांगत असताना तस्य तस्य महतो भूतस्य निश्वसितम एतद ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्ववेदः. या श्रुतीनुसार या परमात्म्याच्या है ना या परमात्म्याच्याच श्वासोश्वासापासून निश्वसितम एतत् ऋग्वेदः हा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे सगळे वेद परमात्म्याच्या श्वासापासून उत्पन्न झालेले आहेत. हा जया निद्रिताचा गुरु तो सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवाद. म्हणजे हा सगळा वेद ज्या परमात्म्याच्या झोपण्यातून उत्पन्न झालेला आहे. म्हणजेच हा वेद इतक परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. तस्मात् अर्थात म्हणून सर्वगतं ब्रह्म सर्वगत सर्वव्यापक ब्रह्म नित्य यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. कशामध्ये हे सगळं सर्वगत ब्रह्म नित्य यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. त्या सगळ्या यज्ञामध्ये परमात्मा स्थित आहे. सहा सरळ अर्थ झाला.
आता भगवान माऊली याच्यावर काय भाष्य करतात ते पहा. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते मग पर्जन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसरे. अन्य काही ज्ञानेश्वरामध्ये वरिष्ठू या अन्नाते सर्वत्र प्रसरे असा पाठ आहे बरं का. त्याच्यामध्ये महामंच ज्ञानेश्वरीमध्ये पर्जन्य चांगला. आता वरिष्ठू काय करावं. अन्नास्तव समजते भूते प्ररोह पावती. अर्थ अन्नापासून सगळी भूत उत्पन्न होतात. अन्नास्तव समजते भूते प्ररोह पावती. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते. अन्नापासून सगळी भूत उत्पन्न होतात. मग या पर्जन्यो या अन्नाते सर्वत्र प्रसवे. मग पर्जन्य म्हणजे पाऊस. पर्जन्य म्हणजे पर्जन्य म्हणजे पाऊस. या अन्नाला सर्वत्र उत्पन्न करतो. मग पर्जन्यो या अन्नात जे आपण आपल्याकडून खाल्लं जातं ते अन्न सगळ्या ठिकाणी उत्पन्न होतं. सरळ सरळ अर्थ आहे. इथे जास्त काही समस्या नाही. तया पर्जन्यायज्ञे जन्म. कारण की एक काहीतरी ही श्रुती वेसे अन्नादेव खल विमाने भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ते अन्नम प्रयंत विसंशन्ते. म्हणजे तैत्रीय श्रुतीमध्ये दिलं अन्नादेव खलविमाने भूतानी जायन्ते. अन्नापासूनच हे सगळे प्राणी उत्पन्न होतात. अन्नानंच जगतात. बाकी शेवटी अन्नामध्येच लीन होतात. म्हणजे अन्नच ब्रह्म आहे म्हणून अन्न ब्रह्म आहे असं समज. या प्रकारे यववीचा अर्थ झाला. पुढे तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञाते प्रगती कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. तया पर्जन्या यज्ञी जन्म. त्या पर्जन्याचा म्हणजेच त्या पावसाची यज्ञी जन्म यज्ञामध्ये उत्पत्ती होते. हे की नाही. तया पर्जन्या त्या पावसाची यज्ञी जन्म पावसाचा जन्म किंवा तया पर्जन्या जन्म यज्ञ. त्या पर्जन्याचा जन्म यज्ञात होतो. म्हणजेच यज्ञापासून पाऊस उत्पन्न होतो. आपण आपलं विहित कर्म शास्त्र जे सांगतंय तसे सगळे ठिकठिकाणी वागले. आपण शास्त्र सोडून बिलकुल वागलो नाहीत ना तर यथायोग्य काळी पाऊस पडतो. भूकंप होत नाही. सृष्टी सुद्धा तिथे चांगलं काम करते. परंतु सगळे शास्त्रानुसार वागले तर. म्हणून आपल्याला पाऊस का पडत नाही. आपण तसं वागतच नाही. अतिवृष्टी का होते. आपण वाईट वागतो. मग त्याचं फळ म्हणून सृष्टी सुद्धा कोपते. कारण की पर्जन्याची देवता इंद्र ती संतुष्ट झाली तर योग्य पाऊस देईल. संतुष्ट नाही झाल्यावर काय योग्य पाऊस देणार आहे. म्हणून योग्य पाऊस पडायचा झाला तर आपल्याला यज्ञ केलं पाहिजे. म्हणजे आपल्या स्वधर्मानं आपण वागलं पाहिजे. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगती कर्म व यज्ञास कर्म उत्पन्न करतं. कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप. आणि कर्मासी आदि वेद रूप ब्रह्म. कर्माला कारण आदि म्हणजे कारण. कर्माचं कारण वेदरूपी ब्रह्म आहे. मग वेद सरळ सरळ जसं श्रुती श्लोकाचा अर्थ आहे तसंच खाली आला. मग वेदाते परात्पर प्रसवत असे अक्षर
मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध. मग वेदाते परात पर. तुमच्यात काय आहे? परत कुठेतरी परापर आहे. मग वेदाते की तया वेदाते? तया वेदाते. तया वेदाते. तया वेदाते म्हणजे वेदाते. परत सगळे का ठिकाणी तया वेदाते का? नाही ती सोडून दे. मग परत जाऊ दे. मग वेदाते परापर प्रसवत असे अक्षर काय आहे? परापर मावरा मामाचे परापर. मग वेदाते परात पर. पण पाठ परात पर चांगला आहे. हा अनुसार अनेक वेद. मग वेदांते म्हणजे वेदाते एक वेद नाही ना, वेदांत. मग वेदांते परात्पर. मग वेदांश. मग परात्पर अक्षर वेदांते प्रसवतसे. नंतर परात्पर अक्षर. परात्पर अक्षर म्हणजे पराहून पर असणार अक्षर ब्रह्म. आपण मंडक उपनिषदाचा विचार करत असताना मंडक उपनिषदामध्ये एक श्रुती आली होती की अप्राणो हिमण शुभ्रा यक्षरात परतः पर. हा जो दिव्य अमृत सपुरुष सबायाभ्यंतरो यज. दिव्य अमृता पुरुष सबायाभ्यंतरो यज. तरी आली की नाही ही श्रुती? यामध्ये सांगितलं अक्षरात परतः पर. परतः अक्षरात पर. कारण की हे सगळे जीव आहे का? कारण की ऐकल्यानं पुढचे आपल्याला शास्त्र आता जे ऐकलं आपण ते पुन्हा ग्रंथ आले तर लगेच समजून जात. मंडक उपनिषदातलं वाक्य आहे परतः. ही पंचमी समजा. परतः अक्षरात. पर अक्षराहून जे पर आहे. दोघांना अक्षर म्हटलं जातं. प्रकृती मायेला अक्षर म्हणतात आणि मायेपासून असणारी जी प्रकृती पर तिला सुद्धा अक्षरच म्हणतात. प्रकृतीलाही अक्षर म्हणतात आणि मायेलाही ते ब्रह्मालाही अक्षर म्हणतात. आता मग या ठिकाणी कोणतं अक्षर घ्यायचं तर शास्त्र सांगतं परात पर अक्षर. दोन्ही अक्षर पर आहे परंतु त्यापेक्षा कारण की जे जीव आहेत हे सगळे अपर आहेत. कसे आहेत जीव? बोलत चला. जीव कसे आहे? अपर. त्या जीवाहून पर कोण आहे? माया. आणि त्या मायेहून पर कोण आहे? ब्रह्म. मग आता माया पर झाली की नाही? त्या पर रूपी माया रूपी जे अक्षर आहे त्या माया रूपी अक्षराहून पर कोण आहे? ब्रह्म पर आहे. मग अक्षरात आणि परतः अक्षरात परम ब्रह्म. ते परब्रह्म रूपी अक्षर या ठिकाणी ग्रहण करायचं. किंवा आता तुम्ही म्हणाल परावर पाठ आहे तो सुद्धा मुंडक श्रुतीनुसारच आहे. भिद्यते छिद्यते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ते सुद्धा श्रुती पर अवर. जे परावर ब्रह्म आहे म्हणजे परही आहे आणि अवर आहे. कारण की सगळं सर्व जगत रूपच ब्रह्म आहे. परही ब्रह्म आहे आणि अवरही सुद्धा सगळंच ब्रह्म आहे. असं जे परावर ब्रह्म अक्षर त्या अक्षरापासून हे मग परापर परात पर अक्षर वेदांत प्रसवत असे. वेदांना उत्पन्न करत.
म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, म्हणून हे सगळं चर आणि अचर सगळंच जगत, चर म्हणजे चालणारे आणि अचर म्हणजे स्थिर राहणार, सगळं जगत चर जगत आणि अचर जगत, चालणार आणि स्थिर राहणार, त्याला आपण स्थावर जंगम जगत म्हणतो. स्थावर जंगम संपूर्ण जगत ब्रह्मबद्ध, ब्रह्मामध्ये अर्पण आहे, अर्पित ब्रह्मामध्ये बद्ध आहे, बांधलेले म्हणजे ब्रह्मामध्ये अर्पण आहे. सूत्रे मणी घडाईवर, ज्याप्रमाणे दोरा असावा आणि दोऱ्यामध्ये सगळे मणी ओवलेले असावेत, या माळ्याप्रमाणे सगळे मणी कोठेबद्ध आहेत? दोऱ्यामध्ये. तसंच हे संपूर्ण जगत ब्रह्मबद्ध आहे, ब्रह्मामध्ये अर्पित आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र येतो, यस्मिन् देवु चांत्रिक्षम मोतम मनस्स प्राणैश्च सर्वै तमेवैकं जानत आत्मानं अन्यवाचो विमुञ्चत अमृतस्य शेतु. यस्मिन् देवु पृथ्वी चांत्रिक्षम मोतम, ज्या परमात्म्यामध्ये पृथ्वी अंतरिक्ष हे सगळे ओतप्रोत आहे. मन प्राणैश्च सर्वैहि, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं मन प्राण इंद्रियांसहित मन सुद्धा, ज्या ब्रह्मामध्ये अरा इव रथना भौ सहता, ज्याप्रमाणे रथाचं जे आख असतो, आख त्या रथाचा तुंब, त्या तुंबामध्ये सगळे आरे ओतप्रोत असतात, तसं हे संपूर्ण जगत ब्रह्मबद्ध आहे. म्हणून आपल्याला परमात्म्याची आराधना घडलीच पाहिजे. परिकर्माची मूर्ती यज्ञ अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडला. परंतु गा सुभद्रापती कर्माची मूर्ती यज्ञ श्रुती अखंड अधिवासो. परंतु गा सुभद्रापती, अरे अर्जुना, कर्माची मूर्ती, कर्माची मूर्ती कोण आहे? यज्ञ. कर्माची मूर्ती यज्ञ. कर्माची मूर्ती अशा यज्ञामध्ये श्रुती अखंड. गा अर्जुना ऐके, ऐक. कर्माची मूर्ती अशा यज्ञामध्ये श्रुती अखंड दिवासो, श्रुतीचा निरंतर वास आहे, वास्तव्य आहे. कारण की यज्ञामध्ये सगळ्या श्रुत्याच असतात, यज्ञामध्ये श्रुती प्रयोगच अधिक होत असतो, म्हणून यज्ञामध्ये श्रुतीचा निरंतर वास आहे. तर हा एक चक्र मी तुमच्या पुढे उपस्थित केला. जो या चक्राचं अनुसरण करतो तो उत्तम मनुष्य, आणि जो या चक्राचं अनुसरण करत नाही, म्हणजे सांगितलेलं आहे कर्म करणं, परंतु परमात्मा बुद्धीनं परमात्म्याला अर्पण करून कर्म करणं, असं ज्यानं केलं नाही त्याचं जीवन कसं आहे? भगवान बोलतात, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवते. हे पार्थ, एवं प्रवर्तितं चक्रम इह न अनुवर्तयति सह इंद्रियारामः आघायु मोघम जीवते. ऐका, भगवान बोलतात, हे पार्थ. पार्थ म्हणजे कोण? प्रथापुत्र अर्जुन, पृथ्वीचा मुलगा, त्याला म्हणतात पार्थ. हे पार्थ,
हे प्रथापुत्र अर्जुना, यह जो पुरुष एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयति, याप्रमाणे प्रवृत्त केलेल्या चक्राचं अनुसरण करत नाही. जे आपण चक्र प्रवृत्त केलेलं आहे, या प्रवृत्त केलेल्या चक्राचे जो अनुसरण करत नाही, म्हणजेच जे आता सांगितलेलं शास्त्रानं कर्म, जे जे कर्म होईल ते भगवत बोधेनं भगवंताला अर्पण करणं, असं करत नाही याच लोकांमध्ये, तर तो कसा मनुष्य आहे? इंद्रियाराम. तो काय करतो मग? आपल्या इंद्रियामध्येच आराम करणारा, इंद्रियामध्ये रमण करणारा, म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांचा उपभोग करणारा. आघायु कसा आहे? पापी. तो इंद्रियाराम पुरुष पापी आहे. आणि जगणं कसं आहे? मोघम जीवती, व्यर्थ जगतो, फुकट जगतो. कारण मनुष्याचं जगण्याचं सार्थक झालं पाहिजे, नाही तर मोघम फुकट तर कोणी जगत? बरं, आपल्याला जीवन ज्याच्या जास्त दिवस आपल्याकडे देह राहणार नाही, कोण जाणे? आपला कधी मृत्यू ठरलेला आहे. आज होऊ शकतो, उद्याही होऊ शकतो, परवाही होऊ शकतो, अरे दूरच्या पुढच्या क्षणात होऊ शकतो. म्हणून कधी मृत्यू आहे कोणालाच माहित नाही. आपण वार्धक्याची अवस्था पाहूच नका, मी म्हातारा झाल्यावर करेन, म्हातारा व्हायच्या अगोदरच गेले तर. मग आज जर आपल्याला योग्य काळ प्राप्त झाला आहे, त्या काळाचा सदुपयोग करून आजच आपण भजन आरंभ चांगलं केलं तर बरं. आज आपण याच क्षणात मेलो, आपण परमार्थिक चिंतन नाही केलं, अन्य चिंतन करता करता त्याच क्षणी कधी काय हार्ट अटॅक येईल सांगता येईल का? बरं, मार्गाने चालता चालता कधी आपल्यावर गाडी जाईल सांगता येईल का? कोण कोण सांगताय की आपण जगणार आहे? बरं, रात्री झोपलो उठलोच नाही तर निश्चित आहे की उठणारच आहे. म्हणजे क्षणाला आपल्या मागे कधी मृत्यू नाही असं नाही. बस, काळ कधी येतो पता नाही, कोणाचा कधी सांगता येत नाही. बसल्या बसल्या भूकंप आला, पडलं, गेले, एकही राहणार नाही. बरं, तेच नाही, कधी सहज ठेच लागून वरून पडले, खाली गेले, मग चालता चालता पडले, गेले, काहीच सांगता येत नाही. म्हणून मृत्यूच्या पूर्वीच आपण परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. या संसारामध्ये पण कोणाचंच आजपर्यंत कल्याण झालेलं नाही. म्हणून सावधगिरीनं भजनच करावं, त्याच्याशिवाय दुसरं काही आपल्यात आवडत नाही. आणि जर आपण नाही केलं, परमात्म्याची प्राप्ती नाही झाली, तर जीवन व्यर्थ आहे. मोघम, मोघम शब्दच दिलाय. कशाला तू मोघम जगतो? मोघम म्हणजे फुकट, व्यर्थ आपलं जगणं आहे. मराठी शब्द आहे आणि संस्कृत आहे. याच्याकरता शास्त्र सांगतंय तसं वागायचं, आपलं जीवन व्यर्थ जाऊ नये याकरिता. पहा पुढची ओळी. ऐसी हे आधी परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागवण्या. हे धनुर्धरा, ऐसी हे आधी परंपरा, या अध्वरा लागवण्या तुझ संक्षेपे सांगितली. हे धनुर्धरा, हे अर्जुना, ऐसी हे आधी परंपरा, अशी ही आरंभीची परंपरा है ना, कार्यकारणाची परंपरा. आरंभी म्हणजे सृष्टीच्या आरंभीची परंपरा. या अध्वरा लागवण्या सांगे तुझं संक्षेप हे सांगितले. या यज्ञाच्या संबंधाने तुला संक्षेपाने सांगितले. ही परंपरा आहे, आरंभीची परंपरा आहे, सृष्टीची आरंभी झालेली, आणि ती परंपरा मी तुला संक्षेपाने. बरं, किती किती भगवान ज्ञान देतात बरं, है ना. एक एक आपल्याला काहीच नाही,
आपण विठ्ठल्य गोळे आणि ते सांग हे असं होतंय ते तसं होतंय सगळं भगवान सांगतात, त्याच्यानं आपल्याला कळतं. म्हणून आणि आजकाल ते अभ्यास चांगला करायचा. जर आता राज्याने गीता जर शिकवायला आली तर गीता शिकवणारे शिक्षक पाहिजेत की नाही? गीता शिकवणारे सगळ्यांना गीता शिकवता येत नाही, कीर्तनकारांनाच कळत नाही, ते शिकवणार कधी? मग ते शिकविण्याकरिता चांगले अभ्यास पाहिजे. तुम्ही कमीत कमी महाराज झोपू नका बरं का. मग तुम्हाला तरी काय ते कळाली तर फायदा किती आहे बरं. पण त्याच्याकरता गीता वगैरे सगळे ग्रंथ चांगले शिका, सगळ्याला आले तर आणखी फायदा. आणि आपलं जीवन कसं जगावं याच्यावर कळतं. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्टी जो मत्तो लोकी. म्हणून अन्वय म्हणून जो मत्तो हा समूळ उचितू क्रतू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी. म्हणून जो मत्त म्हणजे उन्मत्त झालेला पुरुष, मधोन्मत्त असा पुरुष हा समूळ उचितू स्वधर्मरूप कळतो. हा म्हणजे ह्या समूळ मुलासहित आमूलाग्र उचित म्हणजे योग्य स्वधर्मरूप करतो स्वधर्मरूपी यज्ञाचं न अनुष्ठान करत नाही. मग आपला जो स्वधर्मरूपी यज्ञ आहे ना, शास्त्रानं आपल्याला जे सांगितलेलं आहे, आता तुम्ही तुमची संध्या करत नसाल, एवढंच नाहीये. ब्रह्मचार्याचा धर्म काय आहे? ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये खेळू नये. ब्रह्मचारी आश्रमामध्ये मनुष्यानं शास्त्र भोकावी, कंठस्थ करावी. सगळं एक झालं की दिवसभर समजा झोपू नये कंठस्थ केल्याशिवाय. 2-3 ओव्या, एखादा अभंग हे केल्याशिवाय आपला नियमच पक्का ठेवला की मला झोप म्हणजे मी 2-3 ओव्या आणि एक अभंग करूनच झोपते, असा जर नियम केला तर त्याचं अभंग ज्ञान वाढतच राहील ना. येते काही दिवस तसंच वाढत जाईल. ते कंठस्थ करायचे तेव्हाच झोपायचे. मग असं जर केलं तर आपलं काय होतं, म्हणजे आपला धर्म आहे ना, ब्रह्मचार्याला दुसरं काहीच नाही. त्यानं संध्यावंदन करणं आणि अभ्यास करणं हेच त्याचा धर्म. दुसरं तुम्ही काय करता, लोकात जाऊन किती दान देता, तो तुमचा धर्म नाही. धर्म काय आहे? तो दान देणं ग्रहस्थांचा धर्म. धर्म आपला नाहीये. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करायचं नाही. ज्यानं ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन केलं नाही तर काय फळ भेटतं? तर माऊली पुढे सांगतात, तो पातकांची राशी जानभार भूमीशी जो कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला. असा जो मनुष्य आहे कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला, तो आपल्या धर्माचं पालन करणार नाही आणि इंद्रिय म्हणतील तसं वागतो. वाईट कर्माद्वारे इंद्रियांच्या अधीन होतो, म्हणजेच इंद्रिय म्हणतील तसं वागतो, इंद्रियांचा दास होतो. असा मनुष्य तो पातकांची राशी. तो कशाची राशी आहे? पापाची राशी आहे. पापाचा ढीग आहे. भूमीशी भार जाण, आणि तो या पृथ्वीला भार आहे असं समज. म्हणजे आपलं जगणं धर्मविरुद्ध झालं, आपण आपला धर्म नाही केला तर आपण पापाची रास पापी असू आणि या पृथ्वीला भाररूप असू समजा. म्हणून आपण पापी न व्हावं, आपण या पृथ्वीवरला भार न व्हावं, म्हणून मनुष्यानं आपल्या धर्माचं पालन करावं. पूर्णपद पूर्णविदम